रात्र नसतं. आपल्या देशात आज सर्व दिशेला आतिषबाजी चालू असते, सगळीकडे मिठाया वाटलेल्या जातात. पण मित्रांनो, हे सगळं करतो आपण स्वातंत्र्यासाठी करतो आणि स्वातंत्र्यासाठी करतो. पण मित्रांनो, आपण आज हेच विसरलो की आपल्याला स्वातंत्र्य मिळाले कोणामुळे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाले कोणामुळे? आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते त्या शेतकऱ्यांमुळे मिळालेलं आहे, ज्यांना आपल्या आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्या नारीमुळे मिळालेलं आहे, जिने त्या लढ्यात संघर्ष दिलेला आहे. आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ते त्या जवानांमुळे मिळालेलं आहे, जे अहोरात्र आपल्या डोळ्यात तेल घालून आपल्या सीमेचं रक्षण करतात. त्या जवानांच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्या जवानांनी आपल्या कुटुंबाचा त्याग केला मातृभूमीच्या संरक्षणासाठी. स्वतःच्या प्राणाचा विचार नाही केला मातृभूमीच्या संरक्षणासाठी. त्या सैनिक जवानांची यशोगाथा. दिसतंय का रे मोठ्या आपण पाहायला लागला हे मागच्या खिडकीतले वाईट 9-7 इंतजार करते होते. अब क्या करू, छुट्टी नहीं मिलती. जमान्यानं काय घेतलंय? मोबाईल घेतलाय का? आज हम कहीं दिखा देंगे कि हम भी क्या चीज है. सर हमारे कुछ जवान घायल हो चुके हैं सर. चरण आहे ती. एअर भरणं झाली एक माग भाजी मोठ्याला म्हणून छान टाकल्यावर करते आहे का नाही. रिमोट मध्ये शेल नाही. नमस्कार. काश्मीर सीमेवर झालेला हल्ला भारतीय सैनिकांनी उधळून लावला असला तरी काही भारतीय जवान शहीद झाले तर काही जखमी झाले. सूत्रांच्या माहितीनुसार शहीद झालेले जवान आहेत मनोज सिंग पंजाब, अशोक नायर कर्नाटक, रमेश जाधव महाराष्ट्र. पुढील बातम्यांसाठी पाहत राहा IBH न्यूज. ऐकलं का? आपल्या दादा शूटिंग करतो इकडे. पाहिलं मित्रांनो, हा आपला सैनिक, हा आपला जवान जो आपल्यासाठी देशाच्या सीमेवर अहोरात्र झटत असतो, डोळ्यात तेल घालून
रक्षण करत असतो तो जवान थोड्याशा गोष्टीसाठी क्षुल्लक कारणासाठी असा बळी जातो, त्याच्या घरावर असं संकट ओढवतंय. मित्रांनो, आपले 100 जवान 1000 दहशतवाद्यांसाठी पुरेसे आहेत, पण एका ऑर्डरमुळे आपले जवान मृत्युमुखी पडलेले आहेत. मित्रांनो, प्रश्न पुन्हा तोच आहे की मिळाले का आपल्याला स्वातंत्र्य, आणि स्वातंत्र्य मिळाले तर स्वातंत्र्य काय आहे नक्की स्वातंत्र्य. मला फक्त एकच सांगायचं मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना, देशभक्तांना आणि सगळ्या मित्रांना, वतन वालो वतन ना बेच देना, ये धरती ये गगन ना बेच देना, शहीदों ने जान दी है वतन के वास्ते, शहीदों के कफन ना बेच देना, कफन ना बेच देना. मित्रांनो, आपला देश कृषीप्रधान आहे ना? आहे ना? मग या कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला किती स्वातंत्र्य? सरकारकडून इतक्या योजना येतात, त्या कुणाकडे पोहोचतात? धनी अधिक धनी होत चाललेत आणि गरीब आणखी गरीब होत आहेत. कर्जाचा बोजा वाढतोय, आत्महत्या वाढतोय तो फक्त भ्रष्टाचार, आणि कमी ती फक्त माणुसकी, ती फक्त माणुसकी. काय नाही रे बाळा, उभं पीक जाळायला लागले रे, पाण्याची व्यवस्था नाही रे, पाईपलाईन करायची आहे, सोसायटीचं कर्ज घेतले ते पण नाही रे फेडू शकत. आता सगळीकडून अडचण झाल्या रे, काय कळलं झाले, काय करून काय सुचना झाले. आप्पा, तुम्ही म्हणत असतील तर मी शाळा सोडतो. आपण कष्ट करू आणि कष्ट करू. नको बाळा, तू शाळा सोडू नको, खूप मोठा हो, खूप शे, तुला जेवढं पाहिजे तेवढं कष्ट करेन रे, पण नको बाळा, शाळा सोडू नको रे तू. हो आप्पा, मी खूप शिकणार आणि तुम्हाला हे कष्ट करू देणार नाही. आप्पा, हा बाळा, शिकतो मी. आज जातो सरकारी कार्यालयात, जातो बघतो कर्जाचं काय होतंय का, आणि बघतो थोडं कर्ज मिळत असले तर पाईपलाईन करून आपलं पीक वाचूया रे. माझी तेवढी कागद आण रे. अगं ऐकलंस का, कर्ज मिळते का बघून येतो कार्यालय सरकारी. चांगला शिक. माहिती का हॅलो, नमस्कार. काय नाही, परवा ऐकलं कर्ज वाटप चालू आहे सरकारतर्फे. इथं कर्ज भेटत नाही काय, चालली की तू. हो, मी तर बाहेर वाचलं की सरकारी कार्यालय. हे कोण तू? अहो, असं बोलू नका. कोण तू? पीक वाढून चालली की तू. हो, असं करू नका, पाया पडतो उठ तुमच्या. उठ उठ उठ. कर्ज भेटेल तुला, पण थोडं मलाहीच बघायला लागेल. हो, अरे मलाई, अरे मलाई. माझी परिस्थिती गरीब आहे हो. ए चल निघितून, आम्ही असं उभे करत नाही. चल निघितून, चल चल निघ, चल निघ, चल निघ, चलते इथून, चल निघ. ए शिंदे, बाहेर काढ. चल निघ शिंदे, बाहेर काढ. चल निघितून, चल चलते, चल जरा मला पाण्याचं पण बघायचं जरा. काय लागा ऑपरेटिंग चाललंय. हो, मी एक गरीब शेतकरी आहे हो, आणि कर्ज भेटतंय म्हणून मोठ्या आशेने आलतो,
साहेबांनी मला हाकलून बाहेर काढलं. हीच का माझी अवकात? हीच का शेतकऱ्याची अवकात? सांगा, तुम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहे ना, सांगा, हीच का अवकात? समजतंय सगळं मला, पण करायचं काय? जरा आता पैसा पाण्याचं बघावं लागतंय जरा सावकाराला. बघायचं. सावकार नको नको बाबा नको. सावकार मी ऐकले, सावकार रानं लुटतो, कर्ज देतो आणि रानं लुटतो आणि शेवटी हातात राहतं ते फक्त काहीच नाही हो. अहो मी सांगताव की सावकाराला, का काळजी करताव तुम्ही? जावा. हा बघतो. असं पण पीक वाढायच लागले हो, काही पर्यायच नाही हो माझ्याकडे. कसं असेल तसं मी घेतलं पाहिजे हो कर्ज. ठीक आहे, बघतो, येतो. राम राम. नमस्ते सावकार. हा बोला शिंदे. काय म्हणलं? हा बोला. ऐका नाही, आज काय हाय हाय येऊ द्या. आज पाठवलं बघा, चांगलं बकरा, जरा जोरात कापा म्हणजे माझं बी पैसा पाण्याचं होईल. जरा ठीक आहे लावून तरी द्या, मग बघतो पुढची पार्टी कशी आहे. जरा आपलं काढून ठेवा मग सांच्याला. येऊ संध्याकाळी वाड्याव्या तुमच्या साईडला काढून ठेवतो. ती पण जरा बाकीचं पण बघा की जरा टाइमपास आपला. हो ठीक आहे येऊ का मग? ठेवतो. ठेवा. सावकार हा राम राम. अरे इकडं तू शिल्पा मदत. आणि तुला काय नाही हो, माझं पीक वाळून चालले हो. माझी लहान मुलं आहेत, माझी बायको आहे, माझं कुटुंब आहे आणि पैशाची खूप गरज आहे हो. पीक वाळून निघाले, पाईपलाईन करायचंय. सरकारी कर्मचाऱ्यांच्या जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं नाही ते काम होणार. पैसे मागितलं, ते भ्रष्टाचार करायला. म्हणून मी मोठ्या आशेने तुमच्याकडे आलो हो सावकार. सावकार बरोबर आहे, पण तुला किती पाहिजे कर्ज? एक 60-70 हजार रुपये झालं तरी बास आहे. तू इकडे आधी बसून घे. बस हा बोल, आता किती पाहिजे तुला? अहो 70 हजार रुपये. शिल्पा 70,000 म्हणजे लय मोठी रक्कम आहे. अहो पण मी मार्चच्या अखेर सगळं. पण कसं भेटणार? काय केलं तू आता शेती? एकर ऊस आहे हो. गेला की त्याला टाकेन हो तुमचं. असं म्हणतोय. किती द्यास तरी तुला आता? रुपये हवे होते. 70,000. 70,000. हो 70,000. पण मार्च एंडिंग पर्यंत तू देऊ शकतोस का मला पैसे? सगळं पैसे चुकत करेन हो. नका म्हणू नका हो, माझी लहान बाळ आहे तो. असू दे. विजय तुझे पैसे घे रे. 70,000 रुपये. ठीक आहे, 70,000 रुपये मोजून घ्या. सावकार उपकार झालं हो तुम्ही शेतकऱ्यावर. असू दे शिल्पा, असू दे. पण मार्च एंडिंग एवढं लक्षात ठेव. हा सावकार काय पण करून पाठवेल पैसे ते माऱ्यावर. हा ठीक आहे. अगं ऐकलंस का? अगं माझं सरकारी कार्यालय तिथं काय पैसे सावकाराकडे गेलो. सावकारानं कर्ज दिले 70,000 रुपये. ते पण 10% कशाला तुम्ही कर्ज घेतलं सावकाराकडून? अरे बाळा पण शेतकरी आहे रे. तुला शिक्षण, संसार, शेतातले काम सगळं बघावं लागतं, घ्यावं लागलं रे. असू दे, तू शिक रे, मोठा तुम्ही आपलं शेत घाण ठेवलं. नाही रे बाळा, अशी शेत काय, तू शिकल्यानंतर मोठा झाल्यानंतर मी हवे तेवढे घेऊ शकतो. पण तुझं शिक्षण आता सोडलं तर तुलाही माझ्यासारखी शेती करायला लागेल.
घेतलं, पण आता फेडणार कसं? महाराष्ट्र अखेर तर आली होती. पुढच्या आठवड्यात माझा मला काय देणार तुला वे बाळा काय पाहिजे सांग रे तू फक्त. तुम्ही घेणार की मी घेणार? बर असं पण तू चालत जातो ना रे शाळेला, मग तुला सायकल घेतली तर चालेल का रे? सायकल ठीक आहे मी बघतो आणतो तुला मला बी काहीतरी घ्या की. अग तू पण अशी करायला लागलीस तर कसं व्हायचं? चिंट्या आपल्या लाडाचा आहे, त्याला मन दुखवायला नको म्हणून म्हंटल ग. मम्मी लाडाची नाही का? बर काय पाहिजे सांग, माग तरी कर. लुगडं पार म्हटलंय एखादं. लुगडं बर ठीक आहे, ती कितीला येते आज घेतो कोणाकडून? कारण ऊस जाणार आहे आपला कारखाना नाही 2 महिन्यात. बघतो काय तर करतो मी. बर ऐकलंस का, मी रानात जातोय, येताना चटणी भाकर तेवढी घेऊन चिंट्याला लावून दे. यार ते शिरपाला जरा रानात जाऊन येऊया. शिरपा इकडे रामराम सावकार. तू विसरला मला. नाही सावकार, तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला कसं विसरू मी? तू पैसे नाही दिला अजून वाड्या बांधून. सावकार अजून मार्च शेवटला अजून 2 दिवस आहे. 2 दिवसात पैका चुकतं काही नव्हतं. तू 6 महिन्यात माझं पैसे दिलं नाही तर 2 दिवसात काय देणार आहे? सावकार देण हो, इकडली उलाढाल तिकडे करून काय तर करून मी देण हो. नाही या राजा वस्तू कसा नका असं करू नका. या तुम्ही जाऊ सोडून. चला व्याज घेऊन वाड्या चल चल. माझा काय झालेला सायकल घ्यायची काय माहिती बाबा आता उघडायला मी उघडायला अरे गेला
शक्ती. आम्ही तुमची बहीण, तुमची आई, तुमची बायको, तुमची मुलगी. तुम्ही आम्हाला या नात्यात सन्मान देता, इज्जत देता, आदर देता. 50% आदर, 50% आरक्षण देऊन पण तोच दर्जा समाज आम्हाला देतो का? एवढीच इज्जत आम्हाला मिळते का समाजाकडून? समाज आमच्याकडे बघताना कोणत्या नजरेने बघतो? स्त्रीच्या जन्माच्या आधीपासून तिचा संघर्ष चालू. स्त्री भ्रूण हत्या म्हणजे जन्माच्या आधीच तिला जन्माला आली तर समाज तिला सुरक्षितपणे जगून देत नाही का? कधी संपणार हा संघर्ष? कधी संपणार? कधी मिळणार तिला न्याय? जिसने हमें पाला पोसा बड़ा किया उसको हमने त्याग दिया. जिसने हमें जन्म दिया उसको हैरान किया. हैरान किया. आलं उत्तर, एक तर उशीर झालाय तुम्ही. एकदम आली बघ. बावडे काय मुलं जरा टप्पर दिसते ते एक नंबर. बघतच नाही आलं का आपल्याकडे? येतच नाही आलं का वाजवायला? काय करू? थांब रे, आयटम बघून आलो. काय चाललंय? तुला काय करायचंय? शांत बस. सोडा तिला. ड्रायव्हरला मॅनेज करतो. ड्रायव्हर गाडी बाजूला घे, गाडी बाजूला घ्यायची. सांगितलं तेवढं कर. काय भानगड? एक पाय बांध तिथं.
मित्रांनो, पहिला या अत्याचार, पहिला या स्त्रीवरला अत्याचार आपल्या, की नारी आपली आई आहे, आपली बहीण आहे, आपली बायको आहे आणि तिला समाजात अशी वागणूक दिली जाते. मित्रांनो, आज हीच का आपली संस्कृती आहे? आपला देश संस्कृती प्रधान म्हणून पूर्ण जगात ओळखला जातो. हीच का आपली संस्कृती आहे? आपल्या स्त्रियांना असंच का वागणूक दिली जाते? मग यावरून आपल्याला पुन्हा तोच प्रश्न आहे, मिळाले का हो स्वातंत्र्य? आपण आपली मनं मोठी केलीत का हो? मिळाले का या स्त्रियांना स्वातंत्र्य? मित्रांनो, कुठे आहे तो भाऊ? कुठे आहेत ते वडील? कुठे आहे तो मुलगा? नाती लगेच विसरतं. तुमची बहीण नाही, तुमची आई, तुमची मुलगी नाही, तिच्यात तुम्हाला कोणच दिसत नाही का तुमचं? ती तुमची मुलगी, ती तुमची बायको असू शकते, ती तुमची आई असू शकते. तिला आधार देणं, तिचं संरक्षण करणं तुमचं कर्तव्य नाही का? मित्रांनो, आज आपल्याला गरज आहे ती या समाज परिवर्तनाची, समाज सुधारण्यासाठीची गरज आहे. समाज सुधारणं म्हणजे दुसरं काही नाही. पहिल्यांदा आपण स्वतःला सुधारूया, समाज आपोआप सुधारला असेल आणि आपोआप देश सुधारेल आपला. बदला तो, बदलेल तो, बदला तो, बदलेल तो. भारत माता की खरंच जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी. अतिशय उत्कृष्ट असा अभिनय